मित्रांनो, गणित या विषयातील मापन या घटकावरती स्कॉलरशिप परीक्षेला 20% म्हणजेच 20 गुणांसाठी 10 प्रश्न विचारले जातात. 20% भारांश या घटकावरती आहे आणि आपण या घटका अंतर्गत येणारे कागद मापन असेल, काल मापन असेल किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या उपघटक आहेत, गोष्टी आहेत, त्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार करून चॅनलवरती पब्लिश केलेले आहेत. तुम्ही ते पाहिले नसेल तर आवर्जून पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मापन या घटकातील लांबी, वस्तुमान आणि धारकता जे अंतर आहे, वस्तुमान आहे आणि द्रव्य पदार्थांचे जे काही मोजमाप आहे, यावर आधारित जे काही उदाहरणं येतात, त्याचा आढावा आपण घेणार आहोत. 37 प्रश्न या उपघटकावरती यापूर्वी विचारण्यात आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा जे काही पेपर होतील, आता 5वी आणि 8वीचा तर एकच पेपर राहिला, परंतु 4थी, 7वीचे जे काही पुढे भविष्यात पेपर होणार आहेत, त्यासाठी सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या घटकाची परिपूर्ण तयारी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरण सोडवत असताना आपली होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. फास्ट रिव्हिजन आपण घेतो आहोत आणि या फास्ट रिव्हिजनद्वारे हा घटक एकदम पक्का आपण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका. चला तर आता आपण सुरुवात करूया. आज आपला मुख्य घटक आहे मापन आणि या अंतर्गत आपण लांबी, वस्तुमान आणि धारकता या 3 उपघटकांची माहिती सविस्तर पाहणार आहोत. लांबी जे आपण मीटरमध्ये मोजतो, वस्तुमान जे आपण ग्रॅममध्ये मोजतो आणि धारकता जे आपण लिटरमध्ये मोजतो. याचा आता आपल्याला जे काही जे एककं आहेत यांचं कन्व्हर्जन जे आहे छोट्या मापामध्ये किंवा छोट्या मापाचं मोठ्या मापामध्ये असेल किंवा त्यावरती आधारित जी विविध शाब्दिक उदाहरणं आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व क्रिया या मापनावरती येतात. तर आपण आता एक-एक उदाहरण पाहूया आणि उदाहरण पाहत असताना जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही पाहूया. त्यापूर्वी आपल्याला एक जी काही बेसिक गोष्ट आहे मापनाच्या बाबतीमध्ये त्यावरती आपण नजर टाकूया. बघा, आता समजा लांबी आहे. तर लांबीची एककं कोणती आहेत मित्रांनो? किलो, हेक्टो, डेका, मीटर. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी. आता इथे मीटर असल्यामुळे इथे काय येईल शेवटी मिलीमीटर. ठीक आहे. तर हे आहे लांबीची एककं. लांबीचं जे काही मोजमाप आपण करतो, मापन करतो त्यासाठी वापरली जाणारी ही एककं आहेत. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. याच्यामध्ये जसं आपण डाव्या बाजूचा विचार करू, तर डाव्या बाजूचं एकक जे आहे ते सर्वात मोठं आहे आणि उजव्या बाजूचं जे आहे ते सर्वात लहान एकक आहे. मग समजा आता तसंच पुढं वस्तुमानाचं पण आहे बघा. वस्तुमान जे आपण वजन मोजतो, त्यासाठी आपण काय वापरतो बघा, किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली, ग्रॅम. हे झालं वस्तुमानाची एककं. डाव्या बाजूला सर्वात मोठं माप, उजव्या बाजूला सर्वात छोटं माप. आणि आता शेवटी आहे धारकता, जी आपण लिटरमध्ये मोजतो. ती पण कसं येईल? किलो, हेक्टो, डेका, लिटर, डेसी, सेंटी, मिली, लिटर. ठीक आहे. आता हे बघा, समजा आपल्याला 1 किलोचं कन्व्हर्जन पुढे करायचं आहे. सहज प्रश्न येऊ शकतो, की 1 किलो म्हणजे किती मीटर? मग ह्या मीटरमध्ये हा 1 आहे असा लिहिला. फक्त घरं मोजायचे आपल्याला 1, 2 आणि 3 म्हणून 3 शून्य देऊन टाका. म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजे किती होईल? 1000 मीटर. समजा आपल्याला सांगितलं, की 1 किलो म्हणजे किती मिलीमीटर? तर हा 1 इथं लिहिला. आता 1, 2, 3, 4, 5, 6. 6 घरं आहेत. 6 शून्य आपण मांडले. तर काय होईल मित्रांनो? 1,00,000 सॉरी 10,00,000 1 किलोमीटर म्हणजे 10,00,000 मिलीमीटर. 1 किलोग्रॅम म्हणजे 10,00,000 मिलीग्रॅम आणि 1 किलो लिटर म्हणजे 10,00,000 मिलीलिटर. तर डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडनं जाताना आपल्याला काय करायचं? एक शून्य वाढवत जायचंय. आता हेच उदाहरण जर समजा आपल्याला असं दिलं, की 50,000 मिलीमीटर म्हणजे किती मीटर?
50,000 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? तर हा जो 5 आहे ना, तो इथे लिहून ठेवा. काय होईल इथे आल्यानंतर 1 घर कमी होईल, इथे आल्यानंतर 1 घर कमी होईल, इथे आल्यानंतर 1 घर कमी होईल. 3 घरं कमी होतील. राहील किती फक्त 50. डावीकडे जाताना 1-1 शून्य कमी करत जायचंय आणि डावीकडून उजवीकडे जाताना 1-1 शून्य वाढवत जायचंय आणि मग कसंही उदाहरण येऊ द्या, आपण त्याचं कन्व्हर्जन हे करू शकतो. जर तुम्हाला हेच दिलेलं व्हॅल्यू जर आपल्याला मिलीमीटरमध्ये दिली 50,000 आणि किलोमीटरमध्ये विचारलंय, तर काय होईल? इथं आल्यानंतर 5च राहील हा 1 शून्य परत कमी होईल. इथे आल्यानंतर काय होईल? आता इथं आपल्याला इकडे तर आता काही शून्य राहिलेले नाहीयेत. म्हणजेच काय होईल? इकडे आता दशांश चिन्ह आपल्याला द्यायला लागेल आणि मग या 5च्या डाव्या बाजूला 1 घर दशांश चिन्ह द्यायला लागेल आणि किलोमीटर आपल्याला विचारलंय तर काय करायला लागेल? इथे 2 दशांश चिन्हानंतर 2 घरं राहतील. अशा पद्धतीने याचं आपल्याला कन्व्हर्जन हे करायचंय. याचा जर थोडा व्यवस्थित अभ्यास केला आपण, तर आपल्याला मग कसलीही संख्या देऊ द्या, कुठलंही आपल्याला कन्व्हर्जन सांगितलं, तर आपल्याला अडचण येणार नाही. किलोमीटर, मिलीमीटर हे शक्यतो माहिती आहे आपल्याला सेंटी वगैरे, पण हे हेक्टो, डेका, डेसी याच्यासाठी थोडी अडचण येते. तर हे सूत्रच आपण जे आहे, हे जे आहे एकक यांचा क्रमच पाठ करून ठेवायचा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आजपर्यंत यावरती एक अशा प्रकारचा प्रश्न आलेला नाही. कसा? की यांचं चढता क्रम, उतरता क्रम लावा. असा प्रश्न आला नाही, पण तो येऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला हे क्रम माहिती असणं आता हे जे आपण क्रम सांगतोय हा उतरता क्रम आहे. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर हा उतरता क्रम आहे. कारण की हे डाव्या बाजूला मोठं माप आहे. परंतु याचा चढता क्रम कसा आहे? असं येऊ शकतं. तर मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. तर असाही प्रश्न येऊ शकतो. सहज दिलेला असेल माप हेक्टो, डेका, डेसी, सेंटी यांचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. तर यासाठी आपल्याला हे पाहिजे आणि कन्व्हर्जन तुम्ही कुठं पण एखादा जे माप दिलेलं आहे. समजा असं सांगितलं, की 1 हेक्टोलिटर म्हणजे किती लिटर? तर हा 1 इथे ठेवला. 2 घरं आहेत पुढं 1, 2 म्हणून 2 शून्य मांडले. म्हणजेच 1 हेक्टोलिटर म्हणजे 100 लिटर. असं आपण कुठंही कसंही माप दिलं तरी आपण काढू शकतो. त्यासाठी हा जो काही क्रम आहे, हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपण इथं वेळ दिलाय म्हणजे आपला पुढचा वेळ वाचणार आहे. आणि ह्या गोष्टी समजा आता 5वीचे आता शेवट होत आलाय, परंतु 4थीच्या 7वीच्या विद्यार्थ्यांनी हा क्रम जो आहे तो आपण वहीमध्ये लिहून घेतलेला पाहिजे. त्याचा सराव आपण केला पाहिजे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 1. सायलीनं मॅरेथॉनमध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केलं, तर तिने 1 मिनिटामध्ये किती अंतर कापलं? आता पर्यायामध्ये सगळं मीटरमध्ये आहे. एकक कोणतं आहे ते महत्वाचं आहे. मग 4 किलोमीटरचं आपण काय करूया? 4 किलोमीटरचं आपण आता मीटरमध्ये कन्व्हर्जन करूया. आता हे जे आहे ना, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आता 4 किलोमीटर, किलोमीटरमध्ये लिहिले. आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं. 4 लिहिले. 1, 2, 3 घरं आहेत. 1, 2, 3 शून्य दिले. 4 किलोमीटर म्हणजेच 4,000 मीटर आणि तसं पण 1 किलोमीटर बरोबर 1,000 मीटर म्हणून 4 किलोमीटर बरोबर 4 गुणिले 1000 केलं तर उत्तर किती येईल मित्रांनो? 4,000 मीटर. ठीक आहे. आता बघा, एकूण अंतर आहे 4,000 मीटर. ते 10 मिनिटामध्ये त्याने काय केलंय? पूर्ण केलंय. तर एका मिनिटात किती? म्हणून पूर्ण त्याला मिनिटानं 10 मिनिटांनी भागिले करायला लागेल. 10 गेले, 1 शून्य गेला. किती उरतात मग? 400 मीटर. एका मिनिटामध्ये त्यांनी पर्याय क्रमांक 3 400 मीटर एवढं अंतर कापलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 आता पाहूया. कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले? मित्रांनो हे उदाहरण आहे ना फक्त एक 2 सेकंदाचं आहे पहा. तरी आपण त्याचा एक सराव करूया. बघा 1 लिटर बरोबर 1000 मिली लिटर. ठीक आहे मित्रांनो. 1 लिटर बरोबर 1000 मिली लिटर. आता आपल्याला याचा अर्धा पाव पाहून विचारलं ना मित्रांनो, तर या 1000 ला भागिले 4 करा. किती उत्तर येईल? 4 दुनी 8 उरले 2, 4 पंचे 20 उरला 0. म्हणजे प्रत्येक भागामध्ये 250 मिलीलीटर येणार आहे. मग आता 1 लिटरचा पाव भाग जर आपल्याला विचारलं म्हणजे सव्वासाठी जे येतं त्यावेळेला, तर 250 एक भाग घ्या. 4 पैकी 1 भाग घेतला. मग आता झालं 250 मिलीलीटर. 1 लिटरचा जो अर्धा भाग आहे म्हणजे ज्यावेळेस 2.5, 2.5 आणि दीड हे शब्दप्रयोग येतात. दीड, अडीच आणि साडे. त्यावेळेला अर्धा भाग आपण मानतो. मग अर्धा भाग म्हणजे आता हे 2 भाग घ्या. किती होईल? 250 आणि 250 500. अर्धा म्हणजे 1 लिटरचा अर्धा म्हणजे 500 मिलीलीटर आणि ज्यावेळेस पाऊण विचारलं जाईल ना मित्रांनो, त्यावेळेला हे 3 भाग घ्यायचे.
किती होईल? 750 मिलीलीटर. आता बघा, मग ते ग्रॅम असू द्या, काही असू द्या, किलोमीटर याच्यामध्ये याचं कन्व्हर्जन जे येईल 1 लिटर, 1 किलोमीटर आणि 1 किलोग्रॅम. तर याचं पाव, अर्धा पाऊण हेच असणार आहेत. 250, 500 आणि 750. आता बघा 500 मिली म्हणजे काय आहे मित्रांनो? तर अर्धा आहे. म्हणजेच 12 पिशव्या आहेत बघा. किती पिशव्या आहेत? 12 पिशव्या आहेत. म्हणजेच 2 अर्धा लिटरच्या पिशव्या म्हणजे 1 लिटर म्हणजे बेस आहे 12. याचं उत्तर किती आहे? 6. फक्त 2 सेकंदाचं हे उदाहरण आहे. हे फक्त आपल्याला अर्धा पाव पाऊण हे लक्षात असलं पाहिजे. 500 मिली म्हणजे अर्धा. अर्धाच्या 2 पिशव्या म्हणजे 1 लिटर. किती लिटर दूध आणलंय असं विचारलंय. मग 2 पिशव्यांचं 1 लिटर म्हणजेच 12/2 बेस आहे 12 म्हणजे 6 पिशव्या. 6 लिटर दूध आणले. ठीक आहे. 12 पिशव्यांमध्ये 6 लिटर दूध आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलं? एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते. एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते. तर खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचंय. ताशी म्हणजे काय मित्रांनो? ताशी म्हणजे तास. ताशी म्हणजे तास. म्हणजे एका तासामध्ये ती गाडी 80 किलोमीटर अंतर कापते, 80 किलोमीटर प्रवास करते असा अर्थ. पहिलं विधान काय आहे? गाडी एका तासात 80 किलोमीटर अंतर पार करते. बरोबर आहे. गाडी अर्ध्या तासात 40 किलोमीटर. आता 80 चे अर्धा 80 ला भागिले 2 करा म्हणजे अर्ध येईल. किती येईल? 40. 40 दुनी 80. तर दुसरे विधान बरोबर आहे. गाडी अर्ध्या तासामध्ये 40 किलोमीटर अंतर पार करते. बरोबर आहे. तिसरं विधान काय आहे? गाडी 1 तास 25 मिनिटात 100 किलोमीटर अंतर पार करते. आता हे बघा 80 चे जर आपण 4 भाग केले तर किती उत्तर येईल? 20 चोक 80. आता 20 म्हणजे हा एक पाव भाग झाला. म्हणजेच बघा 1 तास आणि 25 मिनिटांमध्ये 100 किलोमीटर अंतर पार करते. हे बघा मित्रांनो, जी गाडी आहे ती 4 भाग जर आपण केले, तर तासाचे पण आपण 4 भाग जर केले, तर किती येईल? 15 चोक 60. म्हणजे 15 मिनिटामध्ये ती गाडी 20 किलोमीटर जाते. 15 मिनिटामध्ये 20 किलोमीटर जाते. इथं काय म्हटलं? 1 तास आणि 25 मिनिटामध्ये 100 किलोमीटर जाते. तर नाही, 1 तासामध्ये ती 80 जाते आणि पुढच्या 15 मिनिटामध्ये ती जाते 20. म्हणजेच या सव्वा तासामध्ये ती 100 किलोमीटर जाते. हे विधान चुकीचं आहे. आता आपलं उत्तर आहे 3. आपलं उत्तर मिळालं, पण चौथं उदाहरण पण टॅली करू. गाडी 1 तास 45 मिनिटात 140 किलोमीटर अंतर पार करते. आता हे बघा, जर ती 15 मिनिटामध्ये 20 किलोमीटर जाते, तर ती 30 मिनिटामध्ये किती जाईल? 40 किलोमीटर जाईल आणि 45 मिनिटामध्ये किती जाईल? अजून 20 किलोमीटर जास्त जाईल. कारण 15 मिनिटाला ती 20 किलोमीटर जाते ना. तर मग ती बरोबर 60 किलोमीटर जाईल. मग आता एका तासामध्ये 80 तर 45 मिनिटामध्ये 60 किलोमीटर. दोन्ही मिळून किती झालं मित्रांनो? 140 किलोमीटर. म्हणजेच एक गाडी 1 तास 45 मिनिटात 140 किलोमीटर अंतर पार करते. हे बरोबर आहे. ठीक आहे. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलंय? एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम ज्वारीपैकी 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम ज्वारी विकली, तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली? आता काय केलंय? किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये माप दिलेलं आहे. आपण आता याची काय करायचं क्रिया ते बघू. परंतु किलोग्रॅम, ग्रॅम मध्ये मांडणी करूया. एकूण ज्वारी आहे 50 किलोग्रॅम. पूर्ण आहे, ग्रॅम माहीत नाही. आता हे बघा 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. आता या ग्रॅमचं ज्यावेळेस किलोग्रॅममध्ये रूपांतर करतो तेव्हा हा 1 जो आहे ना, तो किलोग्रॅममध्ये जातो. कधी पण म्हणजे ग्रॅम असेल किंवा मग लिटरचं मिलीलीटर करतो आपण किंवा मग किलोमीटरचं मीटर करतो. त्यावेळेला पूर्ण जे आहे ते डाव्या बाजूला अंक असतो. उजव्या बाजूला 3 घरं आपल्याला त्या 3 अंक हे असले पाहिजेत. कधी-कधी म्हणजे असं आपल्याला सांगितलं जातं ना, की 5 किलो मीटर आणि 5 मीटर. मग असं लेखन करताना आपली अडचण येते. त्याच्यामुळे कधी लक्षात घ्या, उजव्या बाजूला किलोग्रॅम, ग्रॅम किंवा किलोमीटर, मीटर किंवा लिटर, मिलीलीटर अशी मापं असतात. त्यावेळेला उजव्या बाजूला 3 घरं असलेच पाहिजेत. म्हणजे आपलं उदाहरण चुकणार नाही. मांडणी करताना चुकतो आपण म्हणून हे चुकतं. नाहीतर हे काही एवढं अवघड नाही. ठीक आहे. किती ज्वारी विकली? 40 किलोग्रॅम. 40 किलोग्रॅम किलोग्रॅममध्ये मांडले आणि पुढे आहे 250 ग्रॅम ग्रॅममध्ये मांडले. शिल्लक राहिली विचारलंय म्हणजे आता वजाबाकी करायला लागेल. आता इथं काहीच नाहीये म्हणून
डाव्या बाजूच्या किलोग्रॅम मधून 1 किलोग्रॅम आपण उजव्या बाजूला देऊया. इथे होतील आता 1000 ग्रॅम. ठीक आहे. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिला. आता हे शून्यातून इथे 5 जाणार नाही. शेजारून आपल्याला मदत घ्यायला लागेल. इथे 9 राहील, इथे 10 राहील. 10तून 5 गेले, 5 राहिले. 9तून 2 गेले, 7 राहिले. किंवा आपण सहज सरळही करू शकतो. 1000तून 250 गेले 750, कारण की तेवढा सराव तर आपला झालेला पाहिजे, झालेला असेल. 9तून 0 गेला, 9 राहिला. 4तून 4 गेले, 0 राहिले. 9 किलोग्रॅम 750 ग्रॅम एवढी ज्वारी शिल्लक राहते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आता उदाहरण क्रमांक 5 पाहूया. मगन शेठनं 52 लिटर दूध ₹2184 विकले असता त्यांना ₹364 नफा झाला. तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल? आता हे बघा, 2184 ना मित्रांनो, ही काय आहे? विक्री किंमत आहे बघा. ही काय आहे? विक्री किंमत. आणि एवढ्याला विकल्यानंतर त्यांना ₹364 काय होतो मित्रांनो? नफा होतो. तर विक्री किमतीमधून आपण नफा जर वजा केला, तर आपल्याला खरेदीची किंमत मिळते मित्रांनो. आणि आपल्याला तेच सांगितलेलं आहे, किती दराने त्याने दूध विकत घेतलंय म्हणजे खरेदी केलंय, हेच विचारलंय. मग आता खरेदी किंमत काढूया. 4तून 4 गेला, 0 राहिला. 8तून 6 गेला, 2 राहिले. आणि 21 मधून 3 गेले, किती उरतात? 18. म्हणजे ₹1820 त्यांनी दूध खरेदी केलेलं होतं. आता एकूण दूध किती आहे? 52 आहे. मग आता काय करूया? 52 नी आपण हे जे खरेदी किंमत आहे त्याला भाग देऊया. म्हणजे ते दूध प्रति लिटर किती भावानं, किती दरानं त्यांनी खरेदी केलंय, विकत घेतलंय हे आपल्याला लक्षात येईल. तर 52, 5 त्रिक 15, बे त्रिक 6 म्हणजे 3चा भाग आपण देऊया. 52 नी 3चा भाग जाईल. 3 दुणे 6, 5 त्रिक 15. आता 182 मधून 156 गेले, किती राहतात? 12तून 6 गेले 6 आणि 17तून 15 गेले 2 राहतात. ठीक आहे. 26 आणि हे 0 आता उरलेले आहेत. आता हे बघा, बेपंचे 10, हातचाला 1, पाचा-पाचा 25 आणि 1 26 म्हणजेच 52 नी 5चा भाग जाईल. 5 दुणे 10, हातचाला 1, पाचा-पाचा 25 आणि 1 26. ठीक आहे. 52 पाचे 260. ठीक आहे. तर मित्रांनो, प्रति लिटर त्यांनी ₹35 प्रति लिटर दरानं ते दूध विकत घेतलेलं होतं. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता जर तुम्ही सुरुवातीलाच 2184 ला भागिले 52 केलं ना, तर हे 42 उत्तर आलं असतं आणि तुमचं उत्तर चुकलं असतं. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचून घ्या आणि क्रिया व्यवस्थित करा. प्रश्न क्रमांक 6 तर पाहूया. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? आता हे बघा मित्रांनो, हे काय आहे? दोरी आहे. या पूर्ण दोरीचं जे माप आहे ना, ते 30 मीटर आहे. आणि काय केलंय? या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापलं. इथं एकदा कापलं, दोनदा कापलं, तीनदा कापलं, चारदा कापलं आणि 5दा कापलं. आता 2 तुकड्यांची लांबी किती असता 2 तुकड्यांची लांबी किती असं विचारले. आता पहिल्यांदा एका तुकड्याची लांबी काढायला लागेल आपल्याला. किती तुकडे तयार होतात बरं? 5 ठिकाणी कापल्यावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर एकूण माप आहे 30 मीटर. एकूण तुकडे झाले 6. 6 पंचे 30 म्हणजे एका तुकड्याची जी काही लांबी आहे ना, ती आहे 5 मीटर. आता आपल्याला काय एका तुकड्याचं नाही विचारलं. आपल्याला काय विचारलंय? 2 तुकड्यांची लांबी. मग याची 5 मीटर, या दुसऱ्या तुकड्याची 5 मीटर. 5 आणि 5 किती होईल? 10 मीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आता पाहूया. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर ₹50 या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दिवस आहेत 31 आणि ती रोज किती लिटर दूध घेते? पाव लिटर. आता मगाशीच आपण याचं कन्व्हर्जन बघितलेलं आहे. पाव लिटर म्हणजे किती? 250 मिली. 250 मिलीलिटर. आता हे बघा, 250 मिलीलिटर ती रोज घेते. एकूण 31 दिवस ती किती घेईल बरं? 31 शून्य, 0. 31 5 5 त्रिक 15. 5 एक 5 किती होईल? 155. हे 15 वरती मांडले हातचा. 31 दुने 62. 62 आणि 15 किती होतील? 62 आणि 15 77. तर आता हे लक्षात घ्या, 250 म्हणजे किती आहे? पॉइंट नंतर 3 घरं आहेत. इथे पण दशांश चिन्ह 3 घरांच्या डाव्या बाजूला द्यायला लागेल. म्हणजेच 7 लिटर आणि 750 मिलीलिटर एवढं दूध ती खरेदी करते. आणि मित्रांनो, काय केलं आहे?
50 रुपये लिटरनं तिनं दूध विकत घेतलेलं आहे. 50 रुपये लिटरनं. तर किती रुपये होईल बरं? हे 2 शून्य मांडून द्या आता. 5 25, हातच्याले 2, 7 35 आणि 2 37, हातच्याले 3, 7 35 आणि 3 38. ठीक आहे मित्रांनो. इथे काय आहे आता दशांश चिन्हाच्या म्हणजे इथे दशांश चिन्हच आहे लिटरच्या पुढे आणि मिलीलिटरच्या मध्ये 3 घरं आहेत. म्हणून इथे पण आपण काय करूया दशांश चिन्ह 3 घरांच्या डाव्या बाजूला देऊया. 387.500 परंतु रुपये आणि पैशामध्ये 2च घरं असतात उजव्या बाजूला. उत्तर येईल आपलं 387.50. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा अजून एका प्रकारे आपल्याला सोडवता येईल. उदाहरण कसं सोडवता येईल बरं? तर एकूण या ऑगस्ट महिन्यामध्ये दिवस आहेत 31. आता ही रोज काय करते रोशनी? पाव लिटर दूध घेते. पाव लिटर म्हणजेच 4 दिवसाला मिळून ती काय करते? 1 लिटर दूध घेते. म्हणजेच आपल्याला 31 ला भागिले 4 केलं तर 4 7 28 आणि उरतात 3. 3 उरतात म्हणजेच काय? 750 मिलीग्रॅम एवढं काय करते ती दूध विकत घेते. आता 7 लिटरचा भाव किती आहे? 50 रुपये. 7 35 झाले 350 रुपये आणि आपल्याला पावचा जर भाव काढायचा झाला तर 50 भागिले 4 करायला लागेल. किती येईल बरं? 4 एक 4 उरला 1 4 2 8 उरले 2 वरून 0 दिला म्हणून दशांश चिन्ह दिलं 4 पंचे 20 तर ₹12.5 हे पावशेरचा भाव आहे. मग याला गुणिले 3 केलं 5 त्रिक 15 हातचा 1 5 त्रिक 36 आणि 1 37 37.5 किती होईल आता बेरीज इथं दशांश चिन्ह नंतर 5 मांडून दिले 7चे 7 5 आणि 3 8 3 3 387.5 म्हणजे 387 रुपये आणि 50 पैसे एवढे खर्च तिचा होईल दुधाचं बिल तिचं येईल. प्रश्न क्रमांक 8 आता पाहूया. 480 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर? आता हे बघा किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली, मीटर. आता हे आपल्याला जो एककांचा क्रम आहे उतरता क्रम तो आपल्याला माहिती आहे. आता 480 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला डेकामीटर मध्ये करायचंय. ठीक आहे. मग हे 480 आपण मांडले. आता इथं जाताना काय होईल? हा शून्य जाईल. जसं डावीकडून उजवीकडे जाताना शून्य वाढतो, तसं उजवीकडून डावीकडे जाताना शून्य कमी होतो किंवा दशांश चिन्ह आपल्याला द्यायला लागतं. इथे राहिले 48. आता शून्य गेलाय. इथे शून्य होता म्हणून कमी केला राहिले 48. आता इथे काय होईल? दशांश चिन्ह आपल्याला उजव्या घराच्या डाव्या बाजूला द्यायला लागेल. 4.8 होईल आणि इथं काय होईल आता? दशांश चिन्ह अजून डावीकडे म्हणजे इथे 8च्या डावीकडे आलतं. आता इथे 4च्या डावीकडे जाईल ते आणि शून्य आपल्याला द्यायला लागेल. म्हणजेच किती झालं मित्रांनो? 480 सेंटीमीटर बरोबर 0.48 डेकामीटर. असं सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. ठीक आहे. किंवा असंही लक्षात येईल आपल्याला की 1 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर? तर 1 2 3 1 डेकामीटर म्हणजे 1 डेकामीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर. मग ह्या 48 डेकामीटरचं आपल्याला सॉरी या 480 सेंटीमीटरचं आपल्याला डेकामीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणल्यावर भागिले 1000 करायला लागतील. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 2 2 घरं आहेत, 1 2 डाव्या बाजूला दशांश चिन्ह द्यायला लागेल 2 घराच्या खाली ते 2 शून्य आहेत 100 आहे. 100 न भागिले आपण करतोय म्हणून काय करायला लागेल दशांश चिन्ह 2 घरांच्या डाव्या बाजूला सरकवावं लागेल. उत्तर येईल 0.48. ठीक आहे. उत्तर आलं आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही पद्धतीनं ही पद्धत पण एकदम सोपी आहे. फक्त दशांश चिन्ह डाव्या बाजूला सरकवायचं हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलेलं आहे, की 70 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? परत तेच किलो, हेक्टो, डेका, मीटर सॉरी ग्रॅम इथं ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली, ग्रॅम. आता काय म्हटलंय 70 हेक्टोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 70 हे आहेत ना असेच्या असे मांडून द्या ग्रॅम मध्ये. कारण आता डावीकडनं उजवीकडे जातोय आपण त्याच्यामुळे हे सोपं आहे कन्व्हर्जन. उजवीकडून डावीकडे जाताना तरी थोडं आपल्याला दशांश चिन्हाचं वगैरे थोडं आहे. परंतु इथं काही विषय नाहीये. आता डेका एक घर आहे आणि ग्रॅम दुसरं घर आहे. डेकाचा एक शून्य, ग्रॅमचा दुसरा शून्य. 70 हेक्टोग्रॅम म्हणजे 7000 ग्रॅम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पाहूया उदाहरण क्रमांक 10. ऋतुजाने 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू 35 रुपये दरानं काय केले? 6 किलो गहू घेतलेले आहेत. 32 रुपये दरानं 3 किलो ज्वारी घेतलेली आहे
आणि 280 रुपये दरानं अर्धा किलो चहा घेतलेला आहे. ठीक आहे. चहा विकत घेतलेला आहे. विकत घेतलेला आहे व दुकानदाराला 500 रुपयांची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? आता किती खरेदी झाली ना हे आपल्याला काढायला लागेल. पहिलं आहे गव्हाचं. आता गव्हाची खरेदी किती आहे? 35 गुणिले 6, 6 पंचे 30, हातच्याले 3, साहित्रिक 18 आणि 3 21. तर गहू झाला 210 रुपयांचा. आता पुढं आहे ज्वारी. ज्वारीचं काय आहे? 32 रुपये दर आहे. 3 किलो घेतली. 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 96 रुपये झाले ज्वारीचे. आणि आता शेवटचं आहे ते म्हणजे चहा. चहा किती भाव आहे? 280 भाव आहे. 280 भाव आहे. कितीचा? अर्ध्या किलोचा. भागिले 2 करा. बे एक बे, बे चोक 8, बे शून्य शून्य. 100 जर 280 रुपयांना 1 किलो आहे, तर अर्धा किलो कितीला होईल? 140 किलोंना. मग आता पूर्ण खरेदी किती झाली बरं? 210, 96 आणि 140. बेरीज करा. 606, 9 1 10 आणि 4 14. हातचा 1, 2 1 3 1 4. तर 446 रुपयांची खरेदी ही झालेली आहे. आता काय झालंय? 446 रुपयांची खरेदी झाली, परंतु ऋतुजानं दुकानदाराला 500 रुपये दिलेले आहेत. मग दुकानदार आता तिला किती रुपये परत करेल? शून्यातून 6 जाणार नाही. इथून आता एक मदत आली. इथे 9 राहतील, इथे 10 राहतील. 10तून 6 गेले 4 उरले, 9तून 4 गेला 5 उरले, 4तून 4 जातील 0 राहतील. म्हणजे दुकानदार तिला 54 रुपये परत करणार आहे. ठीक आहे. क्रिया व्यवस्थित करा. आपलं उत्तर बरोबरच येणार आहे. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय म्हटलंय? नेत्रालीनं सप्टेंबर महिन्यातील पहिले 15 दिवस 2.5 लिटर दूध व उरलेले दिवस 1.5 लिटर दूध 52 रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतलं तर तिच्या दुधासाठी किती रुपये खर्च झाले? आता हे बघा, सप्टेंबर जो महिना आहे ना मित्रांनो, तो 30 दिवसांचा आहे. आता तिने काय केलंय? पहिले 15 दिवस म्हणजे अर्धा महिना. पहिले 15 दिवस म्हणजे अर्धा महिना आणि उरलेले 15 दिवस. आता 30 दिवस असल्यामुळं 30तून 15 गेले, किती उरतात? 15. पहिले 15 दिवस तिने काय केलं? 2.5 लिटर दूध घेतलेलं आहे. 2.5 लिटर म्हणजे किती मित्रांनो? 2 लिटर आणि 500 मिलीलिटर एवढं दूध तिने 15 दिवस घेतलं. पुढचे 15 दिवस तिने काय केलं? 1.5 लिटर घेतलं. 1.5 लिटर म्हणजे 1 लिटर आणि 500 मिलीलिटर. ठीक आहे. एकूण किती दूध घेतलं? तर ते आता आपल्याला काढायचं आहे. 15 दिवसांचं काढूया आता. ठीक आहे. 2.5 लिटर गुणिले 15 करूया. 2 शून्य मांडून देऊया. 15 5 75, हातचे आले 7, पुढे मांडले. 15 दुणे 30 आणि 7 37. 37 लिटर आणि 500 मिलीलिटर एवढं दूध 15 दिवस घेईल. आता शेवटचे 15 दिवस काय करेल ती? 1.5 लिटर गुणिले 15, 2 शून्य मांडून द्या. 15 5 75, हातचे आले 7, 15 1 15 आणि 7 22. 22 लिटर आणि 500 मिलीलिटर. एकूण दूध किती खरेदी केलंय? 37 आणि 500. पुढे आहे 22 लिटर आणि 500 मिलीलिटर. 500 आणि 500 होतील 1000. 3 शून्य मांडून द्या. 1 पुढे हातचा पाठवा. 7 आणि 1 8 आणि 2 10. हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6. एकूण मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये ती 60 लिटर दूध घेणार आहे. तर 52 रुपये लिटर 1 लिटरचा भाव आहे. तर एकूण दुधासाठी तिने किती रुपये खर्च तिचे झालेत असं विचारलंय. आता हा शून्य मांडून द्या. 6 दुणे 12, हातचा आला 1, 6 पंचे 30 आणि 1 किती होतील? 31. 3120 रुपये एवढं मित्रांनो 3120 रुपये एवढा खर्च तिचा त्या महिन्यामध्ये आलेला आहे. 11चं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक आता 12 पाहूया. 6.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील? 2 क्रिया आपल्याला करायच्या. पहिलं आहे बघा 10.5 मीटर. 10.5 मीटर. आता हे बघा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग ज्यावेळेस आपण 100 सेंटीमीटरचं कर्व जर मीटर मध्ये करतो ना, हा डाव्या बाजूचा 1 आपण मीटर मध्ये लिहितो आणि 2 घरं आपण सेंटीमीटर मध्ये ठेवतो. मग आता इथं मीटरचं आणि जे लेखन आहे आता मीटरच्या मीटर एककामध्ये हे संख्या दिलेल्या आहेत. व्यवस्थित त्याचं लेखन करूया. 10.5 मीटर. 10.5 मीटर पूर्ण आहेत. 6.5 म्हणजे अर्धा मीटर.
अर्धा मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर अर्धा म्हणजे किती होईल मित्रांनो? 100चे अर्धा येईल 50 सेंटीमीटर. पाव भाग किती येईल मित्रांनो? 25 सेंटीमीटर आणि दोघांचा मिळून पाऊण भाग होईल 75 सेंटीमीटर. ठीक आहे. साडे, अडीच, दीड आलं तर सरळ 50 सेंटीमीटर लिहायचं. पाव, सव्वा आलं तर 25 लिहा आणि पावणे, पाऊण शब्द आला तर 75 सेंटीमीटर उजव्या बाजूला लिहायचंय. इथे आलंय साडे म्हणजे ते 50 लिहायला लागेल. पुढं आलेलं आहे पाऊण मीटर. पाऊण मीटर आहे, पूर्ण नाहीये म्हणून मीटरमध्ये 0 लिहा. पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. तर यांच्या बेरजेतून बेरीज करा. 5 5, 7 5 12, हातचा आला 1, 10 आणि 1 11. यांच्या बेरजेमधून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील? आता किती मीटर वजा करायची काही गरज नाहीये. हे 5.5 मीटर आहेत ना, हेच वजा करून घ्यायचे. 5.5 5 पूर्ण आहेत. 6.5 म्हणजे 50. ठीक आहे. आता यांची वजाबाकी आपण करूया. म्हणजे किती मीटर आहे ना, हे आपल्याला मिळणार आहे. आता काय करायचंय इथे? हा जो आहे ना, 5तून 0 गेला 5 राहिला, 2तून 5 जाणार नाहीये. इथे 1 दिला. इथे किती होतील मित्रांनो आता 12. 12तून 5 गेले 7 उरले. 10तून 5 गेले 5 उरले. म्हणजेच 5 मीटर आणि 75 सेंटीमीटर. परंतु हे पर्यायामध्ये आहे का मित्रांनो? नाही. 5 मीटर पूर्ण आहेत आणि 75 म्हणजेच काय होईल? पुढचा आता आपल्याला 5च्या पुढे आपल्याला काउंटिंग करावं लागेल. इथे 75 असल्यामुळे कोणता शब्द येईल आता? पावणे आणि 5च्या पुढे कोणता आहे? 6 म्हणजेच 5 मीटर 75 सेंटीमीटर म्हणजे पावणे 6. 4 क्रमांकाचं उत्तर येईल. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता जाऊया 13 कडे. एका पाण्याच्या टाकीची धारकता म्हणजे कॅपॅसिटी, धारकता म्हणजे कॅपॅसिटी किती आहे? 140 लिटर आहे. त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? आता मित्रांनो एक लक्षात घ्या. त्या टाकीमध्ये 140 लिटर पाणी मावतंय. टाकी किती भरलेली आहे? 4/7 भाग जो आहे टाकीचा तो पाण्यानं भरलेला आहे. म्हणजेच एक पूर्ण टाकी आहे आणि त्या टाकीचे काय केले आहेत? एकूण असे 7 भाग केलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 7 भागांपैकी 1, 2, 3, 4 भाग हे भरलेले आहेत. तर 3 भागांमध्ये किती पाणी आहे? मग आपण काय करूया, या 140 चे समान 7 भाग आहेत ना. 7 दुणे 14, 0शी 0 किंवा 7/0 म्हणजे एका भागामध्ये 20 लिटर पाणी मावतंय. तर आता 4 भाग भरलेले आहेत. उरले किती भाग? 1, 2, 3, 3 भाग उरले. म्हणजेच मित्रांनो 20 त्रिक 60 लिटर पाणी अजून टाकी भरण्यासाठी आवश्यक आहे. किंवा आपण असंही करू शकतो 4/7 म्हणजेच 140 चा 4/7 म्हणजे किती? 7 दुणे 14, 0शी 0, 20 चोक 80. ठीक आहे. तर 80 140 पैकी 80 भाग म्हणजे 80 लिटर पाणी आहे. मग 140 मधून 80 गेले किती उरतात? 60. 60 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. आता जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 14 कडे. धनेशनं काय केलं? पॅन्टसाठी 1.25 मीटर, शर्टसाठी 2.25 मीटर कापड घेतलं, तर त्याने एकूण किती मीटर कापड घेतलं? आता मगाच्या सारखंच मीटर आणि सेंटीमीटर. परत त्याचं कन्व्हर्जन आता बघायची आवश्यकता नाही आपल्याला. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते रिवाइंड करून पुन्हा एकदा पाहून घ्या. 1.25 मीटर, 1.25 मीटर म्हणजे एक पूर्ण आहे आणि दुसरा पाव भाग आहे. पाव भाग म्हणजेच 25 सेंटीमीटर झालं 1.25 मीटर. पुढे आहे शर्टसाठी 2.25 मीटर. 2.25 म्हणजे 2 पूर्ण नाहीत, 1 पूर्ण आहे आणि पावणे आहे म्हणजे 75 सेंटीमीटर इथे आहे लिहायला लागेल आपल्याला. आता यांची किती एकूण कापड घेतले म्हणजे बेरीज करायला लागेल. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. तर मित्रांनो 3 मीटर कापड घेतलेलं आहे. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 आता पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय म्हटलंय, की रामूनं ₹35 लिटर दरानं 45 लिटर दूध खरेदी केले आणि सर्व दूध ₹315 नफा घेऊन विकले, तर दुधाच्या विक्रीचा दर किती? प्रति लिटर किती? असं विचारलेलं आहे. एकूण दूध खरेदी केलंय 45 लिटर. दुधाचा प्रति लिटर भाव आहे 35 रुपये प्रति लिटर. मग आता आपण या 35 न 45 ला गुणूया म्हणजे खरेदी किंमत जी आहे ना, ती आपल्याला मिळेल.
पाचा पाचा 25, हातच्याले 2, 5 चोक 20 आणि 2 22. 3 न गुणणार म्हणून 0 दिला. 5 त्रिक 15, हातचाला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. बेरीज करूया. 5 5, 5 2 7, 13 2 15. म्हणजेच एकूण खरेदी किंमत झालेली आहे 1575. आता हे 1575 ला घेतलेलं दूध ₹315 नफा घेऊन विकलेलं आहे. खरेदी आणि नफा म्हणजे त्या व्यवहारामध्ये काय खरेदी आणि नफा एकत्र केला ते आपल्याला काय मिळत असते? विक्री किंमत मिळत असते. आता बेरीज करूया. 5 अन् 5 10, हातचाला 1, 7 अन् 1 8 अन् 1 9, 15 अन् 3 18. एकूण दुधाची विक्री किंमत आहे ₹1890. तर दूध किती रुपये प्रति लिटरनं विकलेलं आहे असं काढायचंय. म्हणून विक्री किमतीला आपल्याला एकूण लिटरनं आता भागायला लागेल. भागिले 45 केलं. आता इथे बघा 5 9 45, 5 त्रिक 15, 18 2 15 गेले उरले 3, 5 7 35 उरले 4, 5 48, 9 चोक 36 उरला 1, 9 दुने 18 म्हणजे ₹42 प्रति लिटर त्या ठिकाणी भावानं ते दूध विकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16 आता पाहूया. 16 मध्ये काय म्हटलंय? 15 मीटर आणि 50 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 10 समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती? 10 समान भाग केलेले आहेत. त्याच्यामुळे आता डायरेक्ट काय करायचंय? हे जे 15 मीटर म्हणजे इथं पॉइंट येईल आणि 50 सेंटीमीटर आहेत. याला सरळ भागिले आपण काय करूया? 10 करूया. इथे बघा दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत. आता हा 0 गेला, 0 गेला. म्हणजेच उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं असले पाहिजेत. कारण की इथे प्रश्नामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं आहेत. उत्तरामध्ये सुद्धा ते 2 घरं असले पाहिजेत. म्हणजेच मित्रांनो 1 मीटर आणि 55 सेंटीमीटर असं एका भागाची लांबी असणार आहे. इथे आता 1 मीटर आणि 55 सेंटीमीटर दिलेलंच नाहीये. इथे काय दिलंय? 155 सेंटीमीटर दिलंय. तर हे उत्तर होईल मित्रांनो. कसं? कारण की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि हे 55 तर ऑलरेडी आपल्याकडे आहेतच. 155 सेंटीमीटर किंवा हे करण्याची सुद्धा गरज नाही. दिसतंय आपल्याला 155. 155 फक्त छोटं माप त्या ठिकाणी सेंटीमीटरचं द्यायला लागेल. 16 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 17 पाहूया. 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1.5 मीटर कापड ₹52 प्रति मीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल? आता हे बघा मित्रांनो, 1.5 मीटर, 1.5 मीटर कसं लेखन करणार 1.5 मीटरचं आपण? दीड म्हणजे 1 पूर्ण आहे आणि अर्धा आहे. दीड म्हणजे अर्धा आहे. तर अर्धा म्हणजे सेंटीमीटरमध्ये 50 लिहायला लागेल आपल्याला. हे झालं 1.5 मीटरचं लेखन. किती विद्यार्थ्यांसाठी घेतलंय? 25 विद्यार्थ्यांसाठी. तर एकूण किती कापड? आता ते पाहूया आपण. 25 शून्य शून्य, 25 पाच 125, हातचे आले 12, 25 एक 25 आणि 12 किती होतील? 37. म्हणजेच 37 मीटर आणि 50 सेंटीमीटर एवढं त्या ठिकाणी कापड खरेदी केलेलं आहे. आता खरेदीचा किती दर आहे? ₹52 मीटर. म्हणून त्याला गुणिले करावं लागेल 52. आता काय होईल? 2 0 0, 5 दुने 10, हातचा आला 1, 7 दुने 14 आणि 1 15, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7. आता या 5 नं गुणायचं म्हणून 0 देऊया. 5 0 0, 7 5 35, सॉरी 5 5 25, हातचे आले 2, 5 7 35 आणि 2 37, हातचे आले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18. ठीक आहे. आता इथे दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 घरं असणार आहेत. हे 2 शून्य डायरेक्ट कमी करून टाका. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 1 म्हणजेच संपूर्ण ते कापड खरेदी करण्यासाठी ₹1950 खर्च येईल. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 मध्ये आता आपण पाहूया. काय म्हटलंय? सरस्वती विद्यालयात 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणले. दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना सारखे वाटले, तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली दूध मिळाले? ठीक आहे मित्रांनो, आता हे बघा 500 मिलीच्या 24 पिशव्या म्हणजेच 2 पिशव्यांचं मिळून 1 लिटर दूध होतंय. तर 24 पिशव्यांचं किती होईल बरं? बे एक बे, बे दुने 4. टोटल जे दूध घेतलंय ना ते 12 लिटर दूध घेतलेलं आहे. आता 12 लिटर म्हणजेच किती मिलीलिटर गुणिले 1000 करा. किती होईल? 12 एक 12 म्हणजेच 12 लिटर म्हणजे 12,000 मिली लिटर दूध. आता हे किती मुलांना सारखं वाटलंय? 60 मुलांना वाटलेलं आहे.
एक शून्य गेला, एक शून्य गेला. 6 दुणे 12, 2 शून्य उरलेले मांडून दिले. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिलीलिटर एवढं दूध मिळणार आहे. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 19 पाहूया आता. आता इथे बघा आपण काय करूया, जे आपला एककांचा उतरता क्रम आहे तो लिहून घेऊया. किलो, हेक्टो, डेका मीटर, डेसी, सेंटी, मिली, मीटर, इथे ग्रॅम लिहूया, इथे लिटर लिहूया. ठीक आहे. म्हणजे इथे मिली, ग्रॅम येईल, मिलीलिटर येईल. ठीक आहे. आता चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय म्हटलंय? 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर. आता इथे 100 लिहा. आता हेक्टोमध्ये जायचंय आपल्याला, इथे जायचंय. इथे आल्यावर 1 शून्य कमी होईल. इथे आल्यावर 1 शून्य कमी होईल. एकच राहील. म्हणजे पहिलं कन्व्हर्जन बरोबर आहे. ठीक आहे. आता जाऊया पुढं. 1000 लिटर बरोबर 1 किलो लिटर. 1000 लिटर, लिटर इथे आहे. 1 किलो लिटर इथे येताना काय होईल? 1 शून्य कमी होईल. हेक्टोमध्ये जाताना 1 शून्य कमी होईल आणि किलो लिटरमध्ये जाताना 1 शून्य कमी होईल. म्हणजेच 1000 लिटर बरोबर 1 किलो लिटर बरोबर आहे. आता पाहूया तिसरं. काय म्हटलंय? 1 किलोग्रॅम बरोबर 10 हेक्टोग्रॅम. इथे आहे 1 किलोग्रॅम. आता डावीकडून उजवीकडे जाताना 1 शून्य वाढवायचा. 1 आहे तसा मांडला. 1 शून्य वाढवला. म्हणजेच 1 किलोग्रॅम बरोबर 10 हेक्टोग्रॅम हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पण त्याचाही कन्व्हर्जन आपण पाहूया. कधी-कधी एखादा प्रश्न बाद पण असतो. 1 ग्रॅम, मग ग्रॅम कुठे आहे? इथे आहे. 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम. उजव्या बाजूला डेसी आहे. इथे 1 शून्य वाढेल फक्त. 1 ग्रॅम बरोबर 10 डेसिग्रॅम हे बरोबर आहे. इथे 100 दिलंय म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा होता. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 पाहूया. एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले, तर 10 डब्यामध्ये किती तांदूळ मावतील? आता किलो डाव्या बाजूला, उजव्या बाजूला ग्रॅम. 15 किलो आणि 500 ग्रॅम तांदूळ किती डब्यामध्ये भरायचे? 10 डब्यांमध्ये भरायचे आहेत मित्रांनो. तर काय होईल? 10 शून्य शून्य, 10 शून्य शून्य, 10 पाचे 50. मग आता हे 50 इथे येतील, हातचा येतील. 10 पाचे 50, 50 आणि 5 55. परत 5 हातचा पुढं फॉरवर्ड केला. 10 एक 10 आणि 5 किती होतील? 15. म्हणजे मित्रांनो 155 किलोग्रॅम एवढे तांदूळ त्या 10 डब्यांमध्ये मावणार आहेत. ठीक आहे. जाऊया आता पुढे. किंवा सरळ आपण करू शकत होतो. 15 किलो 10 डब्यांमध्ये होईल 150. 15 10 150 आणि 500 ग्रॅम म्हणजे 2 डब्यांमध्ये मिळून 1 किलो. तर 10 डब्यांमध्ये 5 म्हणजे 150 आणि 5 155 किलो. कधी-कधी काही उदाहरणं तोंडी खूप लवकर सुटतात मित्रांनो. त्याच्यामुळे ते सुद्धा ट्राय करत चला मेथड. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 काय आहे? एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले, तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? मुळात मित्रांनो 4 लिटर म्हणजे किती मिलीलिटर ते आपल्याला सुरुवातीला काढायला लागेल. आता 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर म्हणजेच 4 लिटर बरोबर 1000 गुणिले 4 केलं तर किती येईल? 4000 मिलीलिटर. ठीक आहे. आता एका बाटलीमध्ये 4000 मिलीलिटर आहे आपल्याकडं. एका बाटलीमध्ये आपण काय करतो 125 मिलीलिटर तेल भरतोय. किती बाटल्या लागतील? भागाकार करायला लागेल. 125 ला 25 5 125. 25 एक 25 उरले 15. 25 आहे 150 उरला 0 वर मांडून दिला. 5 त्रिक 15 उरला 1. 5 दुने 10. एकूण 32 बाटल्या लागतील. किती बाटल्या लागतील? 32. कन्व्हर्जन केलं. आलेल्या कन्व्हर्जनला भागिले 125 केलं. उत्तर आलं 32. आता 22वा उदाहरण सोडूया. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून त्याचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? प्रत्येक तुकडा, एका तुकड्याची लांबी विचारलेली आहे. आता हे बघा, ही आहे 504 मीटरची तार. आता 8 ठिकाणी कापलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 ठिकाणी कापलं. किती तुकडे तयार होतील? 8 ठिकाणी कापतो ना मित्रांनो, याच्यामध्ये प्लस 1 करायचा. प्लस 1 करायचा. कसं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ज्यावेळेस 8 ठिकाणी आपण कापतो ना, तेव्हा 9 समान तुकडे तयार होतात. 5 ठिकाणी कापतो तेव्हा 6 समान तुकडे तयार होतात. 4 ठिकाणी कापतो तेव्हा 5 तुकडे तयार होतात. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे दरवेळेला हे अ, असं रेषा मारण्याची सुद्धा गरज पडणार नाही. 8 ठिकाणी कापणार म्हणजे काय होणार मित्रांनो? 8 ठिकाणी
आपण ती तार कापणार म्हणजे 9 तुकडे तयार होणार. एकूण माप आहे 504 मीटर. 9 तुकडे तयार झाले. एका तुकड्याचं माप काढायचंय म्हणून भागाकार करायला लागेल. त्याला भाग द्यावा लागेल. 9 45, 50 मधून 45 गेले उरले 5. 9 6 54. प्रत्येक भाग हा 56 मीटर असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 56 मीटर. प्रश्न क्रमांक 23 मध्ये काय म्हटलंय? एका सेवाभावी संस्थेनं वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील? ठीक आहे. आता बघा मित्रांनो, 100 मीटर लांबीचा रस्ता आहे. 100 मीटर लांबीचा रस्ता आहे आणि 5 किलोमीटर अंतरावरती काय करायचंय? 5 किलोमीटर समजा इथे आहे ना, इथे एक झाड लावायचंय. 5 मीटरला परत किलोमीटरला दुसरं झाड लावायचंय. मग आता आपण काढूया. 100 किलोमीटरला 5 किलोमीटर जे अंतर आहे त्याला भाग देऊया. 5 दुने 10 आणि 20 किती उरतं मित्रांनो? 20. 20 आणि आपण काय करणार? पर्याय क्रमांक 3 लिहिणार. आपलं उत्तर चुकणार. का बरं? लक्षात घ्या. आता इथून अंतर सुरू झालेलं आहे. बरोबर ना? आपण काय करतोय? 5 किलोमीटर अंतरावरती एक झाड लावणार आहे. म्हणजे पहिलं 5 किलोमीटर इथं आलं, इथे एक झाड लावलं. इथे दुसरं आलं, दुसरं लावलं, इथं तिसरं लावलं. परंतु आपण सुरुवातीला पण झाड लावणारच आहे की नाही मित्रांनो? सुरुवातीपासूनच आपण झाडं लावणार आहोत. म्हणजेच अशा वेळेला 20 मध्ये +1 करायचा. उत्तर येईल आपलं 21. पर्याय क्रमांक 4. आपण काय करतो? भागिले 5 करतो आणि लगेच उत्तर मांडून देतो. चुकतं. +1 करायचं अशा वेळेला. प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय म्हटलंय? एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? आता मीटर आणि सेंटीमीटर. 2.25 चं आपण लेखन कसं करणार? 2 मीटर पूर्ण आहेत. 2.25 आहेत म्हणजे 25 सेंटीमीटर आहेत. आणि एकूण शर्ट किती आहेत? 5 आहेत. आता बघा 25 5 125 म्हणून हे 25 इथं लिहिले. 1 पुढे फॉरवर्ड केला. 5 दुने 10 आणि 1 11. म्हणजेच 11 मीटर आणि 25 सेंटीमीटर असं कुठंच नाही पर्यायामध्ये. पर्यायामध्ये काय दिलंय? सव्वा, पावणे, पावणे, सव्वा असं दिलंय. आता इथं वाचन कसं होईल? 11 पूर्ण आहेत. हे झाले 11 आणि काय 25 आहेत म्हणजे पाव भाग आहे. पाव भाग आहे म्हणून कोणता शब्द येईल? 11.25. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25 पाहूया. एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी 65 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिठाई आणली. 60 किलोग्रॅम 200 ग्रॅम मिठाईचं वाटप झालं. किती मिठाई शिल्लक राहिली? वजाबाकी करायला लागेल. डाव्या बाजूला येईल किलोग्रॅम, उजव्या बाजूला येईल ग्रॅम. मांडणी करा. 65 किलोग्रॅम किलोग्रॅम मध्ये मांडा. जसं 65 किलोग्रॅम आहे, किलोग्रॅम मध्ये मांडले. 500 ग्रॅम ग्रॅम मध्ये मांडले. आता किती मिठाई वाटली? 60 किलोग्रॅम किलोग्रॅम मध्ये लिहा. 200 ग्रॅम मध्ये लिहिलं आपण. किती शिल्लक राहिली? वजाबाकी करायला लागेल. 500 तून 200 गेले, उरतात किती मित्रांनो? 300. 65 मधून 60 गेले, उरतात किती? 5. म्हणजेच 5 किलोग्रॅम 300 ग्रॅम 5 किलोग्रॅम 300 ग्रॅम एवढी मिठाई शिल्लक राहील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 26 मध्ये काय म्हटलं? एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या व 500 मिलिलिटरच्या 600 पिशव्या होत्या. त्या दिवशी 560 लिटर दुधाचं वाटप झालं तर किती लिटर दूध शिल्लक राहिलं? आता हे बघा, 1 लिटरच्या किती पिशव्या आहेत? 300 पिशव्या आहेत. 1 लिटरची 300 पिशव्या. ऐका ना, 1 पिशवी म्हणजे 1 लिटर आहे. तर 300 पिशव्या म्हणजे किती होईल? 300 लिटर आणि 500 मिलीलिटरच्या 500 मिलीलिटरच्या किती पिशव्या आहेत? 600 पिशव्या आहेत. 500 मिली म्हणजेच काय? अर्धा. 2 अर्धाचे मिळून काय होतील? 1 लिटर होईल. म्हणजेच 2 पिशव्या म्हणजे 1 लिटर. तर बेत्रिक 6 आणि 2 शून्य मांडले. म्हणजे किती 600 पिशव्यांमध्ये एका पिशवीत अर्धा म्हणजे 600 पिशव्यांच्या अर्ध केलं तर 300 लिटर दूध याच्यामध्ये होईल. सगळं दूध किती आहे? 300 आणि 300 600 लिटर एवढं दूध आहे. 600 लिटर पैकी काय केलंय? 500 लिटर दूध वाटलेलं आहे आणि 600 मधून 560 गेले तर उरतात किती मित्रांनो? 40 लिटर. म्हणजे 40 लिटर दूध शिल्लक राहिलेलं आहे. तुम्ही असं एक-एक क्रिया सुद्धा जर लक्षात येत नसेल तर करू शकता. शून्यातून शून्य गेला शून्य राहतो. 60तून 56 गेले 4 राहतात. प्रश्न क्रमांक 27 आता पाहूया. 9.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? ठीक आहे. आता 9.25 लिटर
मोठं माप लिटर आहे. डाव्या बाजूला लिटर, उजव्या बाजूला मिलीलीटर. पावणे 9 म्हणजे पूर्ण 9 आहेत का? नाही, 8 आहेत. आणि पावणे शब्द आलाय म्हणजे किती? 750 मिलीलीटर. म्हणजे किती मिलीलीटर? तर मित्रांनो एकच पर्याय दिसेल तुम्हाला असा, जिथे 8 आहे आणि उजव्या बाजूला 750 आहेत. तर 8 लिटर म्हणजे 8000 मिलीलीटर आणि आपल्याकडे 750 ऑलरेडी आहेत. किती येईल मित्रांनो? 8750 मिलीलीटर. ठीक आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28 मध्ये काय म्हटलंय? रियाने गणवेश शिवण्यासाठी 2.25 मीटर पांढरे व 2.25 मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले, तर तिने एकूण किती मीटर कापड विकत घेतले? पुन्हा एकदा मीटर आणि सेंटीमीटर आहे. काय म्हटलंय? 2.25 2.25 बघा म्हणजे या हे जे काय आहे ना लांबी, वस्तुमान म्हणजे लांबी म्हणजेच अंतर, अंतर, वस्तुमान आणि धारकता याचं जे मापनाचं अक्षरी अंकी लेखन आहे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. अनेक प्रश्न तसेच आलेले आहेत मित्रांनो. अंकी लिहा, अक्षरे लिहा हे नाही आलेलं, परंतु उदाहरणामध्ये आलेलं आहे. त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे. त्याचा सराव आपल्याला अंकी अक्षरी लेखनाचा मापनाचा सुद्धा सराव तुम्ही करा. 2.25 मीटर, 2.25 2 पूर्ण आहेत. मीटरमध्ये मांडले, सव्वा सव्वा म्हणजे पावभाग, सेंटीमीटरमध्ये 25 मांडले. झालं 2.25 मीटर. आता निळ्या रंगाचं किती घेतलंय? 2.25 पूर्ण 3 आहे का? नाही. 2.25 म्हणजे 2 पूर्ण आहे. पावणे शब्द आलाय म्हणजे 75 सेंटीमीटर. प्रश्न असा आहे, एकूण किती मीटर कापड विकत घेतलं? बेरीज करावी लागेल. 5 आणि 5 10, हातचाला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 2 5. 5 मीटर सेंटीमीटरमध्ये काहीच नाही. 5 मीटर पूर्ण कापड त्यानं विकत घेतलेलं आहे. 28 उत्तर पर्याय क्रमांक 1. आता उदाहरण क्रमांक 29 पाहूया. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा. एका वहीची जाडी 5 मिमी आहे. तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेंटीमीटर असेल? आता हे बघा मित्रांनो, 12 डझन. 1 डझन म्हणजे किती बरं? 1 डझन म्हणजे 12 वह्या. मग 12 डझन म्हणजे किती वह्या? तर 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 किती होईल? 144 वह्या होतील. एका वहीची जी उंची आहे ना किंवा जाडी आहे ना, ती आहे मित्रांनो 5 ठीक आहे. तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेंटीमीटर असेल असं सांगितलंय. एका वहीची आहे 5 मिलीमीटर. 5 मिलीमीटर. ठीक आहे. आता गुणिले करूया. 5 चोक 20, हातच्याले 2, 5 चोक 20 आणि 2 22, हातच्याले 2, 5 एक 5 आणि 2 7. 720 मिलीमीटर हे माप आलंय. आता हे बघा मित्रांनो, 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलंय. म्हणजे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. मग 720 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? भागिले 10 मिलीमीटर करू म्हणजे सेंटीमीटरमध्ये उत्तर येईल. 0 गेला, 0 गेला. 72 सेंटीमीटर असं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता अजून एक पद्धत बघा. 720 अ, 720 720 म्हणजे हे जे आपण गुणाकार केला ना, हा गुणाकार करण्याची सुद्धा गरज नाही. 144 वह्या आहेत ना मित्रांनो, एका वहीचं माप किती आहे बरं? तर 5 मिलीमीटर. 5 मिलीमीटर म्हणजेच अर्धा सेंटीमीटर. म्हणजे एका वहीचं जी उंची आहे ना, जाडी आहे ना, ती आहे अर्धा सेंटीमीटर. म्हणजे 2 वह्यांची किती होईल? 1 सेंटीमीटर. मग वह्या आहेत 144 भागिले 2 करा. बेसाती 14, बेदुनी 4 म्हणजेच 72 सेंटीमीटर एवढी उंची त्या गठ्ठ्याची येईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 30 आता सोडवूया. एका स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये 85 पोती गहू आहे, 50 पोती तांदूळ आहे, 15 पोती तूर डाळ आहे. जर प्रत्येक पोत्यामध्ये 40 किलोग्राम धान्य असेल, तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आलेलं आहे? फक्त उदाहरण मोठं आहे मित्रांनो. उत्तर काढणं फार सोपं आहे. आता किती पोती आहेत ना, हे आपल्याला माहिती करून घ्यायचंय. 85 गव्हाची, 50 तांदळाची, 15 तूर डाळीची बेरीज करूया. 5 आणि 5 10, हाताला 1, 8 आणि हे 2 10 आणि 5 15. एकूण 150 पोती विक्रीसाठी आली. प्रत्येक पोत्यामध्ये किती धान्य आहे? 40 किलोग्राम. 2 शून्य मांडून द्या. 15 चोक 60. इथे किलोग्राम आहे. उत्तरात 1 किलोग्राम येईल. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3 6000 किलोग्राम धान्य त्या दुकानामध्ये विक्रीसाठी आलं. कधी-कधी काय होतं, किती किलोग्राम आहे ना, याच्या ऐवजी असाही शब्द येऊ शकतो, किती क्विंटल धान्य विक्रीसाठी आलं. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम.
म्हणजे आलेल्या उत्तराला आपल्याला भागिले 100 केलं तर आपल्याला किती क्विंटल धान्य आहे? तर 60 क्विंटल धान्य विक्रीसाठी आलेलं आहे. असाही प्रश्न येऊ शकतो, की त्या दुकानामध्ये किती टन माल आलेला आहे विक्रीसाठी? टन, 1 टन बरोबर 1000 किलोग्रॅम. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम आणि 6000 किलोग्रॅम म्हणजे किती टन? भागिले 1000 करा. 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. उरलं किती? 6. 1 टन 1 टन म्हणजेच मित्रांनो 1000 किलोग्रॅम म्हणजे या ठिकाणी 6 टन माल विक्रीसाठी आलेला आहे. कसंही उदाहरण येऊ द्या, आपण सोडवू शकतो. हे कन्व्हर्जन जे आहे ना, 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम, 1 टन बरोबर 1000 किलोग्रॅम हे लक्षामध्ये असू द्या किंवा 1 टन बरोबर 10 क्विंटल. प्रश्न क्रमांक 31 काय आहे? सरळ-सरळ आहे. 32 किलोग्रॅम आणि 1350 ग्रॅम बरोबर किती? आता बघा डाव्या बाजूला किलोग्रॅम लिहिलं, उजव्या बाजूला आपण ग्रॅम लिहिलं. इथे 12 किलोग्रॅम आहेत ते लिहिले. ग्रॅममध्ये काहीच नाहीये म्हणून 3 शून्य मांडले. आता आपल्याला माहिती आहे इथे 1350 ग्रॅम आहेत. परंतु उजव्या बाजूला आपण फक्त 3च घरं लिहिणार आणि हा उरलेला जो आहे ना, तो किलोग्रॅम आहे तो डाव्या बाजूला लिहिणार. बेरीज आहे, बेरीज करूया. इथे वर 3 शून्य असल्यामुळे हे 350 डायरेक्ट मांडून द्या आणि 12 आणि 1 किती होईल? 13. उत्तर येईल 13 किलोग्रॅम 350 ग्रॅम. परंतु असं कुठं लिहिलंय का 13 किलोग्रॅम 350 ग्रॅम? कुठंच नाही मित्रांनो. परंतु हे बघा हे 13 किलोग्रॅम आहेत. इथे पॉइंट आहे आणि हे 350 ग्रॅम आहेत. इथे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर मिळालं आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32 आता पाहूया. पुन्हा एकदा तेच आलेलं अक्षरी लेखन आलंय त्याचा तांकी करायला लागेल. याचा सराव आपला खूप असला पाहिजे, चुकणार नाही. 15 लिटर 200 मिली, 13 लिटर 530 मिली बरोबर किती? डाव्या बाजूला लिटर, उजव्या बाजूला मिलीलिटर. काय म्हटलंय? 15 लिटर, लिटरमध्ये लिहा. 200 मिली, मिलीमध्ये लिहा. वजाबाकी करायची. 13 लिटर, लिटरमध्ये लिहा. 530 मिलीलिटर. आता शून्यातून शून्य गेला. इथे शून्यातून 3 जाणार नाहीये किंवा सरळ-सरळ आपण असंही करू शकतो. 1 लिटर डायरेक्ट उजव्या बाजूला द्या. हे पहिले 200 मिली आहेत. 1 लिटर इकडं आला 1000 आणि हे 200 1200 मिली होईल. शून्यातून शून्य गेला. आता शून्यातून 3 जाणार नाही. शेजारच्याकडनं मदत घ्यायला लागेल. इथे 1 राहील. इथे होतील 10. 10 तून 3 गेले 7 राहतील आणि 11 तून 5 गेले 6 राहतील. इथे 14 तून 13 गेले 1 राहील. म्हणजे उत्तर आलं 1 लिटर 670 मिलीलिटर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 आता सोडवूया. अफरोजनं 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलनं पार केलं. उर्वरित अंतर तिने धावत पार केलं. तर तिने किती अंतर धावत पार केलं? आता बघा डाव्या बाजूला आहे किलोमीटर, उजव्या बाजूला आहे मीटर. काय होईल? 12 किलोमीटर 300 मीटर एकूण अंतर आहे. त्यापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर तिने सायकलवर पार केलं. तर उर्वरित अंतर धावत पार केलं आहे. तर धावत पार केलेलं अंतर किती असं विचारलंय. इथे आता वजाबाकी करायला लागेल आपल्याला. हे 2 शून्य 2 शून्य मांडून द्या. शेजारच्याकडनं 1 ची मदत घ्या. इथे 1300 होते म्हणजे 13. 13 तून 5 गेले किती राहिले? 8. 11 तून 9 गेले 2 राहिले. म्हणजे उत्तर आहे 2 किलोमीटर 800 मीटर. कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. कारण की 2 किलोमीटर नंतर दशांश चिन्ह येणार आहे आणि 800 मीटर तर आहेतच. म्हणजे मित्रांनो हे उत्तर आहे का आपलं? नाही. असं आपण बघतो आणि लगेच आपण चुकतो. आपण बघतो आणि चुकतो. कधी पण एकक आहे ना याच्यावरती लक्ष द्यायचं. याचा अर्थ काय होतोय? 2.800 मीटर. आपल्याला उत्तर कशामध्ये येणार आहे? कारण की पूर्ण 2 किलोमीटर आहेत ना. उत्तर कसं येणार आहे आपलं? 2.8 किलोमीटर. ठीक आहे. कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. फसू नका, चुकू नका. शांत सावकाश उदाहरण सोडवा. 33 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता इथे काय म्हटलंय? 34 मध्ये सरळ-सरळ बेरीज करायची आहे. किलोग्रॅम आणि ग्रॅम. 23 किलोग्रॅम, 500 ग्रॅम, 21 किलोग्रॅम, 750 ग्रॅम बेरीज आहे. इथे 2 शून्य आहेत. हे 50 आहेत असे मांडले. 7 आणि 5 12 हाताला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 2 आणि 2 4 45 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे मित्रांनो. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 35. शेखरने बाजारातून ₹45 प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो
₹30 प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम कांदे, ₹56 प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी खरेदी केली, तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले? आता त्यांनी काय केले बघा, ₹45 प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो घेतले. किती? अर्धा किलोग्राम. आता 1 किलोचा भाव आहे ₹45 प्रति किलोग्राम टोमॅटो आहेत. त्यांनी काय केलंय? अर्धा किलोग्राम घेतले. मग भागिले 2 करा. कारण पूर्णचं माप हे आहे. तर अर्धाचं किती येईल? बे 4, बे 4 उरला 1. 0 दिला म्हणून पॉइंट घेतला. बे 10 तर ₹22.5 झाले टोमॅटो. ₹30 प्रति लिटरने काय केलं? सॉरी ₹30 प्रति किलोग्राम दराने काय केलं? 1.5 किलोग्राम कांदे घेतले. आता 1 चा भाव आहे 30 आणि अर्ध्याचा भाव किती होईल मग? 15. दीडचा भाव किती होईल मित्रांनो? 30 आणि 15 45. हा झाला कांद्याचा भाव. आता ₹56 प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी खरेदी केली. 56 चे 4 भाग करूया म्हणजे सव्वाचा आपल्याला म्हणजे पावचं माप आहे ते करेल. 4 एक 4 उरला 1 4 चोक 16. ठीक आहे. मग आता 1.25 किलोग्राम 1 किलोग्रामचं माप आहे 56 1 किलोग्रामचा भाव आहे 56 आणि सव्वा म्हणजे पावभाग. पावभाग इथे ₹14 म्हणजे पावशेरचा भाव आहे ₹14. दोघांची बेरीज होईल 6 आणि 4 10 हाताले 1 5 आणि 1 6 आणि 1 7 ₹70. टोटल रुपये किती खर्च केले? तर भेंडीसाठी ₹70 खर्च केले. टोमॅटोसाठी ₹52.50 खर्च केले आणि कांद्यासाठी ₹45 खर्च केले. पॉइंटच्या पुढे 50 आहे तसे मांडा. कारण बेरीज करायला काहीच नाहीये. 5 अन् 2 7, 7 अन् 2 9, 9 अन् 4 13. ₹137 आणि 50 पैसे कुठं आहे का? तर नाहीये. इथे 137 आहे. चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. इथे चुकीचं. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. 137.5 5 म्हणजेच ₹50. ठीक आहे. ₹137.50. मित्रांनो आता उदाहरण क्रमांक 36 पाहूया. काय म्हटलं उदाहरणामध्ये? 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? 56 मीटर लांबीची दोरी आहे. 8 मीटरचा 8 मीटरचा 1 भाग 8 मीटरचा 1 भाग म्हणजे 8 7 56 म्हणजे किती भाग आहेत मित्रांनो? 7 भाग आहेत. त्या दोरीचे 7 भाग आहेत. मग हे समान 7 भाग मिळण्यासाठी किती ठिकाणी आपल्याला दोरी कापावी लागेल? तर जसं मगाशी आपण एक उदाहरण बघितलं होतं ना, तिथे आपण +1 केलेला होता. ज्यावेळेस दोरी आपण कापतो किती भाग होतील? तर कापलेले भाग बघितला आपण. जर 7 भाग 7 ठिकाणी कापले असं जर दिलेलं असेल तर आपण +1 केला. इथे काय करायचंय? 7 भाग होतात ना, तर किती ठिकाणी कापावे लागेल? 7 भाग होण्यासाठी 1 मायनस करायचा. 6 भाग. कसं? बघा 1, 2, 3, 4, 5, 6. तुकडे मोजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 ठिकाणी कापावी लागेल. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला असं सांगितलेलं असतं की अमुक अमुक मापाची दोरी आहे ती 7 ठिकाणी कापली तर किती भाग तयार होतील? तर 8 भाग तयार होतील आणि 8 समान भाग झालेले आहेत. 8 समान भाग होण्यासाठी किती ठिकाणी कापावे लागेल? 1 कमी करा, 7 ठिकाणी कापावे लागेल. हा बदल लक्षात आला तर आपण तोंडी सुद्धा उदाहरण सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 37 आजचं आपलं हे शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो. इथे आता आपण काय करूया? आपलं जे काही उतरता क्रम आहे तो लिहून ठेवूया एकदा. टॅली करणं आपल्याला सोपं जाईल. किलो, हेक्टो, डेकामीटर, डेसी, सेंटी आणि मिली. ठीक आहे. आता कोणतं रूपांतर चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचंय. 537 मीटर बरोबर 5.37 हेक्टोमीटर. इथे हेक्टो आहे. मला डाव्या बाजूकडे जाताना काय होईल? 0 असं तर कमी केला असता. 0 नाहीये. म्हणजे काय होईल? 1 दशांश चिन्ह डावीकडे आता घर जाईल. इथे काय होईल? हे 537 आहे असेच राहतील. परंतु काय होईल? इथे दशांश चिन्ह डेकामध्ये 1 घर डावीकडे सरकलं. इथे आता ते 2 घर डावीकडे सरकेल. म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे. हे कन्व्हर्जन बरोबर आहे. 537 मीटर म्हणजेच 5.37 हेक्टोमीटर. ठीक आहे. आता 23.5 डेसिमीटर आहे. 23.5 डेसिमीटर आहे. त्याचं आपल्याला काय करायचंय मित्रांनो? 235 सेंटीमीटर करायचंय. आता इथं दशांश चिन्ह दिलेलं आहे ना,
जसं डावीकडे जाताना आपण एक एक दशांश चिन्ह वाढवत जातो, डावीकडे सरकवत जातो. उजवीकडे जाताना मात्र आपल्याला दशांश चिन्ह उजव्या बाजूला सरकवायचं आहे. आता उजव्या बाजूला काय होईल, हे 235 असेच राहतील. दशांश चिन्ह उजव्या बाजूकडे जाईल, म्हणजेच 23.5 डेसिमीटर बरोबर 235 सेंटीमीटर. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आता तिसरं विधान काय म्हटलंय, 35 डेकामीटर, डेकामीटर मध्ये 35 लिहा, बरोबर 0.35 किलोमीटर. हा किलोमीटर डाव्या बाजूला आहे. मग आता इथे 35 हे लिहून घेऊया आपण. 35 डाव्या बाजूकडे गेलं, दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकलं, आणि किलोकडे जाताना ते काय होईल, 2 घर डावीकडे सरकेल. म्हणजेच हे सुद्धा कन्व्हर्जन रूपांतर बरोबर आहे. शेवटच आपलं आता काय असणार आहे, नक्की हेच उत्तर असणार आहे. हेच रूपांतर चुकीचं असणार आहे. चुकीचं म्हणजेच आपलं ते उत्तर असणार आहे. काय म्हटलंय, 5725 सेंटीमीटर बरोबर 57.25 डेकामीटर होतात का तेवढे, पाहूया. आता इथं डायरेक्ट काय करूया आपण, 5725 लिहून घेऊया. इथे एक घर डावीकडे जाईल, इथे 2 घर डावीकडे जाईल, इथे 3 घर डावीकडे जाईल. म्हणजेच उत्तर आहे 5.725 डेकामीटर. परंतु इथं 57.25 दिले, त्याचा अर्थ हे चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे काय आहे, अंतर, वस्तुमान आणि धारकता यांच्यावर आधारित जी 37 उदाहरणं होती ती आपण सोडवलेली आहेत. सोडवायची कशी हे समजावून घेतलेलं आहे, आणि आगामी होणाऱ्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, इतरही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. उदाहरण सोडवण्याच्या पद्धती कशा आहेत तेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. रूपांतर कसं करायचंय त्या ठिकाणी परिमाणांचं, तेही आपल्याला महत्त्वाचं आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि इतरही आपल्या ग्रुप्समध्ये मित्रांना शेअर करायला विसरू नका, आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं तर सराव महत्त्वाचा, आणि सराव आपल्याला करण्यासाठी मोफत सराव पेपर माझ्या www.spardhaguru.com या वेबसाईट वरती विनामूल्य फ्री स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. कितीही वेळा सोडवा, आणि त्या ठिकाणी तुमची जी तयारी आहे ती मोफत करा. तर मित्रांनो, आजच व्हिजिट द्या आणि भरपूर भरपूर चांगला सराव करा. तुम्ही ज्याही परीक्षेला बसलेला आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून द स्पर्धा गुरूवरती आपली भेट होईलच. तुर्तास थांबूया. जय